करतोय तर न्यू बॅट्समन नितीन खैरे काय करामत करेल आपल्या बॅटमधनं हे आपल्याला पाहायचंय। शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पुल केले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल आउटफील्ड थोडीशी खराब, चेंडू उसळी घेईल आणि पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांकरता। गणेश रोमनवर पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी नितीन खैरेच्या बॅटमधनं आक्रमण केलं गेलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4 धावांच्या मदतीने 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। समोरच्या बाजूने अगदी आपण पाहिला गेलं तर गणेश रोमन आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। पोचला गोलंदाज तयार आहे, यावेळेस फक्त दिशा दिली आहे, चेंडूला फक्त दिशा दिली आहे। काय फटका खेळला गेलाय, ताकद पाहायला मिळाली नाही, नजाकत या फटक्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू पोहोचेल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा। जबरदस्त चौकार, लय बेकार। श्री स्वामी समर्थ कार डेकोर माननीय अभिजित भाऊ नारुडकर आणि माननीय पंढरी शेठ विधाटे यांचा नंदनीत चौकार। 45 धावा, फ्री हिट देखील आहे बॅट्समन नितीनला। आणि या दरम्यान या फ्री हिटवर प्रचंड मोठं आक्रमण आणि इथं अजून एक नो बॉल आणि त्यावर हा षटकाराचा बोनस 6 रन। फ्रंट फूट नो बॉल पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। लागोपाठचे आपले आपण पाहतोय मोठे फटके येताना इथं पाहायला मिळत आहेत। गणेश रोमनला इथं कमबॅक करावा लागेल। धावफलक तब्बल 7 मात्र या ठिकाणी त्याने दिलेत आणि इथंही बिग हिट। जावेद शेखवर प्रचंड मोठं आक्रमण, एक तगडा एक रावडी राठोड फटका इथे येतोय नितीनच्या पॅटमधनं 6 रन। वाघाची धाड फोडला पहाड माननीय योगेश उर्फ बाबू भाऊ पाटे उपसरपंच नारायणगाव यांचा खणखणीत षटकार। धन्यवाद या ठिकाणी संघमालक हर्षल भाऊ वाजगे। या दरम्यान इथे देखील बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती राहील, चेंडू पोहोचेल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन। लय बेकार। श्री स्वामी समर्थ कार डेकोर माननीय अभिजित भाऊ नारुडकर आणि माननीय पंढरी शेठ विधाटे यांचा नंदनीत चौकार। जिंकतोय बिग हिट नितीन खैरेच्या पाठमधनं, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर 6 रन। एक जबरदस्त फटका, वाघाची धाड फोडला पहाड माननीय योगेश उर्फ बाबू भाऊ पाटे उपसरपंच नारायणगाव यांचा खणखणीत षटकार। धावफलक जाऊन पोहोचेल षटकाराच्या मदतीने। शंका होती पण आज नितीनने स्वतःला सिद्ध करून दाखवलाय। बडे मॅच का बडा खिलाडी, फुल टॉस आणि नितीनच्या पाठमधनं अजून एक खणखणीत प्रहार 6 रन। सचिन तेंडुलकर यानं तब्बल 152 धावांची खेळी नामेबिया संघाविरोधात केली होती आणि त्यानंतरचा सामना भारताचा इंग्लंड विरुद्ध होता आणि इंग्लंडच्या अँड्रू कॅडिकने देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं सचिन तेंडुलकर दुबळ्या संघांविरुद्ध शतक बनवतो आणि त्यानंतरच्या